घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी देवघरामध्ये देवाला हात जोडून प्रार्थना करते की हे बघ देवा, आजपर्यंत तू या घराला खूप साथ दिलीस, कायम तू संकटातून या घराला वाचवलंस। परंतु आत्ता सुद्धा देवा जे काही संकट आपल्यावर आलेलं आहे, तर अगदी तू संकटात आमची साथ दे, आमच्या पाठीशी उभा रहा। आणि देवा रे, तू बघतोस ना आज माझ्या या कुटुंबासमोर कोणता प्रश्न उभा राहिलेला आहे। तू बघितलंस ना ती बाई कोण आहे आणि कशासाठी ती इकडे आलेली आहे। नक्की या सगळ्यामागे काय कारण असेल। आता जानकीला खूप टेन्शन येतं आणि जानकी देवाला सगळं काही मनातील बोलून दाखवत असते। त्यामुळे आता देवा हे कोड तुला सोडवायचं आहे। तू कायम आमच्या पाठीशी रहा। आता देवाशी हे सर्व काही प्रार्थना करत असताना जानकीचे डोळे अगदी भरून येतात। जानकी आता देवाला नमस्कार केल्यानंतर डोळ्यातील पाणी पुसते। तेव्हा देवघरातून उठून ती बाहेर येते। तेव्हा सुमित्रा समोर तांदूळ वगैरे जे काही आहे तर ते निवडत असते। जानकी आता सुमित्राला आई आई असं करून आता एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा आवाज देते, परंतु सुमित्रा जानकीशी बोलायला तयार नसते। तेव्हा जानकी ही सुमित्राला म्हणते की आई मी तुम्हाला नमस्कार करते आणि जानकी आता सुमित्राच्या पाया पडते। लगेच तेवढ्यात लताबाई येते आणि लताबाई म्हणते की अगं, पहिला नमस्कार तर तू मला करायला पाहिजे। तेव्हा जानकी आता सुमित्राच्या पाया पडायला जाणार तोच लताबाई तिला बाजूला लोटते आणि लगेच ती सुमित्रासमोर उभी राहून जानकी जिथे पाय पडणार तिथे लगेच पाय समोर करते। तेव्हा आता सुमित्रा आणि जानकीला खूप राग येतो। लताबाई म्हणते, तू माझी सून आहेस म्हणून तू मला सासूला मान द्यायला पाहिजे आणि जे काही सासूचे अधिकार आहेत तर ते सगळे अधिकार मला मिळायला पाहिजे, तरच मी या घरामध्ये राहीन। हे तू मान्य केलेलं आहेस, त्यामुळे मला मात्र माझे सगळे अधिकार आणि मान तर मिळायलाच हवा। तेव्हा आता सुमित्रा रागाने लताबाईकडे बघत असते आणि जानकीला मात्र आता हे जे काही कोड होऊन बसलेलं आहे तर नक्की काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते। तिला सुद्धा आता हे जे लताबाईचं वागणं आहे तर ते पटत नाही आणि आता लताबाई सुमित्राकडे तोयाने बघत म्हणते की हे बघ, आजपासून तू अगोदर मोठ्या सासूच्या पाया पडत जा। तेव्हा आता सुमित्रा लगेच रडतच आता जे तांदळाचं निवडत असलेलं ताट आहे तर ते ताट घेते आणि समोरच टेबलवर जाऊन बसते। बिचारी खूप रडत असते। लताबाई अगदी तोयातच तिच्याकडे बघते आणि जानकीला आता हे सर्व बघून इतकं वाईट वाटतं। जानकी आता बघतच असते। तेव्हा आता लताबाई लगेच म्हणते की जानकी, तू माझ्या पाया पडतेस ना। तेव्हा आता जानकी सुमित्राकडे बघत या लताबाईच्या पाया पडते। तर आता ही तोयातच आता लताबाई तिला आशीर्वाद देते की सुखी रहा। तर जानकीचं संपूर्ण लक्ष हे सुमित्राकडे असते। बिचारी आता रडत असते आणि तेवढ्यात ओवी धावतच येते। आजी आजी करत, आजी अगं, तुला माहिती आहे का काय झाले, म्हणून ती सुमित्राकडे धावतच जात असते। तर लताबाई लगेच ओवीचा हात धरते आणि काय झालं अगं, मला सांग असं म्हणते। तेव्हा आता ओवी तर ही बघूनच असते, परंतु जानकीला सुद्धा आता हे सर्व बघून खूप असा धक्का बसतो। तेव्हा आता ओवी म्हणते की थांब अगं ओवी, मी सांगते। तेव्हा बाई तोयातच म्हणते की जानकी अगं, मला तर माझ्या नातीशी बोलून दे। आणि आता लताबाई ओवीला म्हणते की ओवी अगं, कशी आहेस। तेव्हा ओवीला काही समजत नाही की नक्की ही आता कोण आहे आणि ही आपल्याशी काय बोलते। अगं ओवी, मला ऋषिकेश सांगत होता की खरंच तू खूप गोड आहे, म्हणून आता ओवीच्या चेहऱ्यावरून अगदी प्रेमाचा हात फिरवत असते। आता ओवीशी सुद्धा ती एक नात असल्याचं नाटक करते। तर ओवी मात्र आपल्या सुमित्रा आजीकडे बघत असते आणि जानकीकडे सुद्धा। तेव्हा जानकी तिला अगदी शांत राहायला सांगते। तर आता ही लताबाई आहे तर ती ओवीचे अगदी गाल वगैरे धरते आणि म्हणते की खरंच बाळा,
तू खूप गोड आहेस आणि तिचा लगेच पापा घेते. तर ओवीला आता हे आवडत नाही. ओवी लगेच आपला गाल पुसून टाकते आणि आता लताबाई तिला विचारते की अगं मी कोण आहे ते सांग ब्र. तर ओवी म्हणते की मला नाही माहिती की तुम्ही कोण आहात. तेव्हा मात्र आता लगेच लताबाई म्हणते की अगं मी तुझी आजी आहे, सुमित्राकडे बघत म्हणत असते. तेव्हा लताबाई आता ओवीचे हात धरते आणि मला आजी म्हण असं म्हणते. तर सुमित्रा आणि जानकीला खूप राग येत असतो. लताबाई म्हणते की मी तुला खाऊ देईल, म्हण ब्र मला आजी. तेव्हा आता ओवी म्हणते की मला तुमचा कोणताही खाऊ नकोय आणि हे बघा, एक लक्षात ठेवा, तुम्ही माझ्या आजी नाही. आणि सुमित्राकडे बोट करत म्हणते की तीच माझी आजी आहे, तुम्ही नाही. तेव्हा आता लताबाई म्हणते की हो का? अगं ती तर तुझी सावत्र आजी आहे आणि मी तर तुझी सखी आजी आहे. तेव्हा आता जानकीला राग येतो. जानकी म्हणते की हे काय बोलताय तुम्ही आणि माझी मुलगी लहान आहे, याचं तरी तुम्ही भान ठेवा. आणि जानकी आता ओवीला इकडे बोलावते. तेव्हा लगेच आता ही लताबाई ओवीचा हात धरते, तिला आपल्याजवळ घेते आणि म्हणते की मग काय झालं? हे बघ, लहान मुलांना नात्यांची ओळख ही असायलाच हवी, असे लताबाई तोयातच आता ओवीला जवळ घेत जानकीला उत्तर देते. आणि ओवीला म्हणते की ओवी मी तुझी खरी आजी आहे ब्र का? तेव्हा आता जानकीला आणखीन राग येतो. जानकी म्हणते की हे बघा, तुम्ही तिच्यासमोर आणखीन काही असे बोलू नका. आणि जानकी आता ओवीला म्हणते की ओवी बेटा. तर लगेच लताबाई तोयात म्हणते की ए जानकी, तू मध्ये बोलू नकोस. मी आणि माझी नात आम्ही बोलतोय ना. आणि ओवीला हसून म्हणते की ओवी जाऊ दे अगं, तू नको लक्ष देऊस आणि चल आपण बाहेर जाऊन खेळूयात. म्हणून ती ओवीच्या हाताला धरून बाहेर ओढत असते. तेव्हा आता ओवी म्हणते की नाही, मला नाही तुमच्याबरोबर यायचं, कारण मला माझ्या सुमित्रा आजीबरोबर खेळायचं आहे. आणि आता जानकी तिथे उभी असते तर सुमित्रा बिचारी खूप रडत असते. ओवी आता म्हणते की आई अगं, तू तर यांना समजावून सांग ना. तेव्हा जानकी परत त्या लताबाईला म्हणत असते की तुम्हाला कळतंय ना ती काय म्हणते? तिला तुमच्यासोबत नाही यायचं. आता लताबाई तिच्यावरच ओरडते आणि तू गप्प बस असं जानकीला म्हणते. आणि लताबाई आता ओवीचा पुन्हा हात धरून ओरडत म्हणते की ओवी चल आपण बाहेर खेळूयात. तेव्हा आता ओवी ओरडतच म्हणते की आजी अगं आजी, तू यांना सांग ना समजावून. अगं आजी, तू तरी काहीतरी बोल ना. तेव्हा सुमित्रा काही बोलत नाही परंतु खूप रडत असते. आता ओवी ही जोरात त्या लताबाईचा हात पिरगाळून तेथे सोडते आणि धावतच ती आपल्या सुमित्रा आजीजवळ येते. तेव्हा मात्र आता ओवी ही सुमित्राला म्हणते की आजी अगं, मी तुला किती हाका मारल्या. तर लताबाई धावतच पुन्हा तेथे येते आणि ओवीला म्हणते की ओवी अगं, मी तुझी आजी आहे, ती नाही. आणि सुमित्राकडे बघत हसत असते. तर जानकीला अगं आजी, बोल ना काहीतरी. तू सांग ना यांना की तू माझी आजी आहेस म्हणून. तेव्हा आता सुमित्रा बिचारी रडत असते आणि स्पष्ट शब्दात ती ओवीला म्हणते की मी तुझी आजी नाही, मी तुझी आजी नाही आणि तीच तुझी खरी आजी आणि सखी आजी आहे, असे ते लताबाईकडे बघत म्हणते. तेव्हा आता जानकी म्हणते की आई, तुम्ही हे काय बोलताय? तेव्हा लगेच सुमित्रा रागाने म्हणते की मी तुला एकदा सांगितले की हे बघ, तू माझी मुलगी नाहीस आणि तू फक्त आणि फक्त माझी सून आहे आणि सुनेसारखंच रहा. तेव्हा आता जानकीला असे म्हटल्यानंतर खूप वाईट वाटते आणि या लताबाईचा खूप राग येत असतो. सुमित्रा अगदी रागाने म्हणत असते की हे बघ, यापुढे मला आई सुद्धा म्हणायचं नाही आणि अगदी सासू म्हणून तुम्ही हाक मारा आणि जरीही यापुढे तुम्हाला अगदी सासूबाई जरी म्हणाली तरी सुद्धा चालेल, नाही तर सावत्र सासू. तेव्हा आता सुमित्रा जेव्हा म्हणते की अगं जानकी, तुम्हाला सावत्र सासू म्हणून हाक मार, तेव्हा लगेच आता लताबाई म्हणते की हो सुमित्रा, हे मात्र तुझं बरोबर आहे. आणि जानकी अगं,
तू सुद्धा सुमित्राला सावत्र सासू या नावानेच हाक मार. तेव्हा आता जानकीला भलताच राग येतो. जानकी म्हणते की बास करा. हे जे काही आहे ना ते तुमचं बंद करा. येथे कधीही सावत्र आणि सख्खा असा भेद या घरामध्ये होत नाही. हे घर माझं गोकुळ आहे, त्यामुळे येथे या घरामध्ये महाभारत घडवण्याचा प्रयत्न करू नका. आणि हे बघा, येथे ना कोणी सावत्र आजी आहे आणि ना सावत्र सासू. तेव्हा लगेच आता लताबाई जानकीला म्हणते की तुझे हे नाटक बंद कर. आणि काय ग, येथे चहा नाश्ता वगैरे काही आहे की नाही? मला एक गोष्ट सांग ब्र, स्वयंपाक काय करणार आहेस तू? तेव्हा आता जानकी लताबाईला उत्तर देते की ते सगळं काही आमच्या आई ठरवतील. सगळं काही मी त्यांना विचारूनच करते. तेव्हा जानकी आता सुमित्राला विचारते की आई, आज जेवणामध्ये काय करायचं आहे ते सांगा. तेव्हा आता लताबाई लगेच जानकीला म्हणते की अगं जानकी, तुला ती आत्ताच म्हणाली की तू तिला आई म्हणू नकोस. अगं मग कशाला तिच्यामागे तू पायघडे घालतेस? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ती तुझी सावत्र सासू आहे. यापुढे तुझी सख्खी सासू मी असेल आणि मला तू यापुढे आई म्हणायचं आजपासूनच. तर जानकी म्हणते की हे बघा, आई ही एकच असते. आणि ती सुमित्राजवळ येते. सुमित्राच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते की आमच्या आई फक्त ह्याच आहेत, तीच माझी आई आहे. आता लताबाई म्हणते की हो, तुला जे काही हवं आहे ते तू म्हणू शकते, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, बाकी मी जे काही सांगेन तसेच व्हायला हवे. आई सुमित्राकडे बघत म्हणते की यापुढे मात्र स्वयंपाक मला विचारून करत जायचा आणि आपल्या बांगड्या वगैरे मागे करून. म्हणते की सुमित्राकडे बघत, या घरामध्ये आता सगळं काही मीच आणि मी ठरवणार आहे. त्यामुळे तू एक काम कर, काहीतरी असा झणझणीत असा रस्सा कर, ज्वारीच्या मस्त छान भाक्या कर, अशा छान अशा पातळ थापून वगैरे. आणि हे बघ, जेवणानंतर मला काहीतरी गोड सुद्धा लागते, त्यामुळे गोड सुद्धा पदार्थ तू काहीतरी तयार कर. आता जानकी ही सुमित्रा आईकडे बघत असते. तर जानकीला आता या पार्वतीचा जो तोरा आहे, म्हणजे लताबाईचा, तर इतका राग येत असतो. जानकीला असे वाटते की या बाईला आत्ताच्या आता घराच्या बाहेर काढावे. तेव्हा मात्र आता ओवी हे बघूनच असते. तर आता जानकी तिच्याकडे डोकावून सुद्धा बघत नाही. तर लताबाई म्हणते की काय ग, तू त्या सुमित्राकडे कशाला बघते? मी तुला हे सर्व काही सांगते ना, मग तू माझ्याकडे बघ. आणि एक गोष्ट लक्षात घे की दुधी, भेंडी, भोपळा अशा भाज्या मी काही खात नसते, त्यामुळे या घरात यापुढे या भाज्या बनवायच्या नाहीत. मी जे सांगेन त्याच भाज्या या घरामध्ये बनवायला पाहिजे. त्यामुळे आता इथून पुढे जे काही मी सांगणार आहे तेच जानकी तुला करावं लागेल. आणि सगळं काही माझ्या मनाप्रमाणे आता या घरामध्ये होईल. आणि चल आता बोलत बसू नको, कामाला लाग. तेव्हा आता सुमित्रा या लताबाईकडे बघूनच असते, तर ओवीला सुद्धा राग येत असतो. तर लताबाई आता ओवीला म्हणते की ओवी, चल ब्र, तू माझ्यासोबत, आपण खेळायला जाऊयात. चल, मी तुला चॉकलेट देते. आणि काय ओवी, तुला काय आवडतं ते सांग ब्र. म्हणून ओवीला हाताला धरून ती आता बाहेर घेऊन जाते. तेव्हा आता जानकीला खूप भलताच राग येत असतो. जानकी आता सुमित्रा आई रडत आहे तर त्यांच्याजवळ येते. तेव्हा आता जानकी ही अगदी सुमित्रा आईला म्हणत असते की आई, तुम्हाला तर माहितीच आहे की उठल्या अगोदर मी सगळ्यात अगोदर तुम्हाला नमस्कार करते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं, किती काही केल्या गोष्टी जर हाताच्या बाहेर गेल्या तर काय उपयोग आहे? त्यामुळे जानकी, मी तुला अगोदरच सांगितले होते. हे बघ, आता यापुढे मात्र जे काही होईल तर ही जबाबदारी तुझी असेल. आणि हे बघ, त्या बाईने हे सिद्ध केलेलं आहे की ती पार्वती आहे म्हणून. त्यामुळे आता इथून पुढे मात्र ती या घरामध्ये त्याच अधिकाराने राहणार. आणि ठरल्याप्रमाणे मी शेवटी हे घर सोडून जाणार. तेव्हा आता सुमित्राचा हा निर्णय ऐकून जानकीला खूप मोठा धक्का बसतो. जानकी आता सुमित्राला म्हणते की आई, अहो, तुम्ही काय बोलताय?
नाही, तुम्ही कुठेही नाही जाऊ शकत. तेव्हा सुमित्रा आता तर रागानेच उठते. तेव्हा सुमित्रा आता जानकीचं काही ऐकून घ्यायला तयार नसते. जानकी आता सुमित्राच्या मागे धावतच येत असते की, आई, प्लीज माझं ऐकून घ्या. हे बघा, तुम्ही कुठेही नाही जाऊ शकत. प्लीज आई, आई, अहो एकदा ऐका. तुम्ही कसलेही असे गैरसमज करून घेऊ नका. परंतु सुमित्रा तर ऐकायला तयारच नसते आणि शेवटी ती आपल्या रूममध्ये येते आणि रागाने जानकीला काही न जुमानता लगेच दरवाजा लावून घेते. जानकी म्हणत असते की, आई, अहो, प्लीज ऐकून घ्या. आई, प्लीज, प्लीज ऐकून घ्या. परंतु आता सुमित्रा काही न बोलता दरवाजा लावते. तेव्हा आता जानकी म्हणत असते की, हे बघा आई, प्लीज दार उघडा. आई, अहो, दार उघडा. परंतु आता सुमित्रा लगेच आता रडतच आपली बॅग घेते कपाटातून आणि लगेच ती आपली बॅग भरायला घेते. तेव्हा आता जानकी म्हणत असते की, आई, हे बघा, प्लीज कुठलाही गैरसमज तुम्ही करून घेऊ नका. प्लीज तुम्ही दार उघडा. प्लीज आई, दार उघडा. प्लीज माझ्याशी बोला एकदा. तेव्हा लगेच आता जानकी अगदी ओरडून ओरडून दरवाजा उघडण्यासाठी आवाज देत असते. परंतु आता तेव्हा जानकीच्या या आवाजाने ऋषिकेश तेथे येतो. ऋषिकेश आता हे जे काही बघतो तर त्याला धक्काच बसतो. नाना सुद्धा धावतच येतात. तर ऋषिकेश म्हणतो की, जानकी. परंतु आता सुमित्रा काही दरवाजा उघडायला तयारच नसतात. आता हे जे काही गोंधळ सुरू आहे त्या आवाजाने सगळेच बाहेर येतात. सारंग, ऐश्वर्या हे सगळेजण. जानकी आता दरवाजा वाजवत म्हणत असते की, आई, हे बघा, तुम्ही कुठेही नाही जाणार. कळतंय ना तुम्हाला आई? काही भलता निर्णय घेऊ नका. आई, दार उघडा, दार उघडा. परंतु आता तोपर्यंत सुमित्रा आपल्या सर्व साड्या घेते, बॅगमध्ये रडतच भरते. तेव्हा आता लताबाई, आजी हे सगळेजण बाहेर येतात. नक्की हे सर्व काय घडत आहे हे बघून आता सर्वांना धक्का बसतो. तर ऋषिकेश आता जानकीला विचारतो की, जानकी, अगं, हे सर्व काय आहे? काय सुरू आहे? तर तेव्हा आता जानकी रडतच म्हणते की, अहो ऋषिकेश, आई दरवाजा उघडत नाही. आतमधून त्यांनी कडी लावून घेतलेली आहे आणि त्या म्हणतात की घर सोडून जाणार आहे म्हणून. तेव्हा आता हे सर्व बघून ऐश्वर्याला खूप आनंद होत असतो. तेव्हा आता ऋषिकेश लगेच दरवाजा वाजवतो की, आई दार उघड. परंतु आता सुमित्रा काही दार उघडायला तयार नसते. सारंग सुद्धा पुढे येतो. आई, आई करत तो दरवाजा उघडायला आवाज देत असतो. परंतु आता सुमित्रा कुणाचंच काही ऐकून घ्यायला तयार नसते कारण जे काही झालेलं आहे तर खरंच सुमित्राच्या खूप असे जिव्हारी लागलेलं असते. तेव्हा आता नाना ही सुमित्राला आवाज देतात की, सुमित्रा. परंतु सुमित्रा आता सगळ्या काही कपाटातील साड्या वगैरे घेते आणि आपल्या बॅगमध्ये भरत असते. तेव्हा सुमित्रा हे सर्व बॅगमध्ये भरत असताना आता तिला खूप रडू येत असते. तर ऋषिकेश आता जोरात ओरडतो की, आई, तू हे काय करतेस? दरवाजा उघड. जानकी सुद्धा आवाज देत असते. परंतु आता ही सुमित्रा काही दरवाजा उघडायला तयार नसते. जानकी आता व्याकुळ होते की, आई, प्लीज एकदा दार उघडा. मला तुमच्याशी बोलायचं आहे. परंतु तरीसुद्धा आता सुमित्रा रडतच असते. कुणाचं काही ऐकून घ्यायला सुमित्रा शेवटी तयारच नसते. तेव्हा लगेच आता सर्वजण सुमित्राला आवाज देऊन दार उघड, दार उघड असे करत असतात. परंतु आता लगेच आजी म्हणते की, आता कशाला तिला हाका मारतात? तेव्हा ती होती तर तिचा उपयोग तेव्हा तुम्ही पोतेरासारखा केला. आता मात्र ती दार उघडणार नाही. त्यामुळे बसा. तर लगेच जानकी म्हणते की, हे बघा आजी, आणि तुम्ही जे काही बोलताय ना तर ते नाही करणार. आई नक्की दार उघडतील. त्यामुळे आजी तुम्ही शांत रहा. तेव्हा ऐश्वर्या पुढे येते. ऐश्वर्या म्हणते की, आजी, तुम्ही टेन्शन घेऊ नका.
आई नक्की दार उघडतील कारण त्यांना योग्य माणस कोण आहे तर त्यांच्या हाकेने मात्र ते नक्की दार उघडतील। तेव्हा आता सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या, तुम्ही एकदम असं बरोबर बोलताय। मला काय वाटतं की तुम्हीच एकदा प्रयत्न करून बघा आणि आईंना म्हणा की दार उघडा म्हणून। आता जानकी सारंगकडे रागाने बघत असते आणि ऐश्वर्याचा आईंना किती राग आहे हे जानकीला माहिती असते, परंतु तरीसुद्धा आता जानकीला राग येतो। तर लगेच आता ऐश्वर्या नाटक करत म्हणते की सारंग, मी दरवाजा उघडायला लावू? सारंग म्हणतो की हो। तेव्हा आता ऐश्वर्या लगेच तोयातच जानकीकडे बघत असते आणि तोयातच ती जानकीच्या समोरून आईंना दरवाजा उघडायला आवाज देते। अगोदर ती जानकीला म्हणते की बाजूला हो आणि तोयातच ऐश्वर्या आता दरवाजासमोर येते आणि दरवाजावर थाप मारत म्हणते की आई, आई, दार उघडा। आई, दार उघडा। सारंग आणि आजी तर लगेच एकमेकाकडे बघून हसत असतात। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई, प्लीज दार उघडा। अहो, मी ऐश्वर्या आहे, मला तुमच्याशी 2 शब्द बोलायचे आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही दार उघडा। अहो आई, माझ्यासाठी सुद्धा तुम्ही दार नाही उघडणार का? असे आता मुद्दाम प्रेमाने म्हणण्याचं नाटक करत असते। तेव्हा आता जानकी अगदी रडतच खाली बघत असते आणि नानांना सुद्धा आता या ऐश्वर्याचा राग येत असतो। ऐश्वर्या खूप विनवण्या करते तर लगेच सुमित्रा ऐश्वर्याचं ऐकते आणि दरवाजा उघडून बाहेर येते। तेव्हा आता ऐश्वर्याला खूप आनंद होतो कारण आजी आणि हे सगळेजण अगदी खुश होऊन सुमित्राकडे बघत असतात। ऐश्वर्याचं ऐकलं म्हणून त्यांना इतका आनंद होतो। तेव्हा जानकीला आनंद होतो कारण आई बाहेर आल्यात। तेव्हा आता जानकी लगेच आईंना म्हणते की आई। तेव्हा लगेच आता सुमित्रा तिला लांबच राहायला सांगते आणि म्हणते मला फक्त आणि फक्त ऐश्वर्याशी बोलायचं आहे। तेव्हा आता म्हटल्यानंतर ऐश्वर्या, सारंग,